संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतराव जगताप अण्णांच्या 63व्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्वच अण्णांच्यावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्रपरिवार, अण्णांच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, आमच्या तालुक्यातून आमच्या भागातून आलेले आमचे मार्गदर्शक असतील आदरणीय संजय थोरात सर, आदरणीय पार्लेकर सर, आमचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय पापाबाई, आमचे मामा आदरणीय काशीनाथ नांगरे, त्याचबरोबर आमचे हिरवेश दादा, माझ्यासोबत असलेले आमचे दीपक पवार व सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर. अण्णांच्याबद्दल मगापासून मी यायच्या अगोदरपासून मनोगत चालू आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना सर्वांनाच अण्णा हे काय आहेत, अण्णांच्या विषयीची सर्व पार्श्वभूमी, इतिहास सर्वच आता या ठिकाणी ज्ञात आहे. मीच आपल्या सर्वांसमोर नवीन आहे. माझा अण्णांचा परिचय कसा झाला मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. आमचे वडील आदरणीय हनुमंतराव मलगुंडे हे तमाशा क्षेत्राशी निगडीत होते. ते मॅनेजर म्हणून मला वाटतं 1970च्या दशकापासून 70 ते 83 पर्यंत ते तमाशात कार्यरत होते. मग स्वर्गीय दत्तांना महाडिक पुणेकर असतील, विठाबाई नारायणगावकर असतील, आमच्या सांगलीचे स्वर्गीय काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ असेल, आमच्या तालुक्याचे थोर सुपुत्र विनोद सम्राट गुलाबमामा असतील, या सर्व तमाशा क्षेत्राशी त्यांचं जिव्हाळ्याचे संबंध राहिले. आणि तदनंतरच्या काळामध्ये तमाशापासून थोडं अलिप्त राहिल्यामुळं त्यांची अशी जुन्या लोकांच्या, त्या तमाशा क्षेत्रातील कलावंतांच्या, त्यांच्या ज्यांचं जिव्हाळ्याशी संबंध झाला अशा लोकांच्या भेटीगाठी होत नव्हत्या. आणि गेल्या 3 वर्षापूर्वी पापाबाईंनी सांगितलं की असं बेल्ले गावात अण्णांच्या संकल्पनेतनं एक 12 वर्षापासून एक तमाशा महोत्सव होतोय, बापू आपण जाऊया. आणि आदरणीय पार्लेकर सर असतील, पापाबाई असतील, त्यांच्या सोबत आमचे वडील बेल्ले गावामध्ये मागल्या वर्षी, त्याच्या पाठीमागल्या वर्षी गेली 2 वर्ष येत आहेत. आणि कुठंतर एखादं सासरी नांदत असलेली लेक खूप बऱ्याच काळानं तिच्या माहेरी आल्यावर तिची सगळी जिव्हाळ्याची लोक जशी गाठ पडतात तसं आमच्या वडिलांच्या बाबतीत काहीतरी झालं. आणि अण्णांच्या रूपानं त्यांना महाराष्ट्रभर विखुरलेली त्यांच्या काळातली त्यांचे सवंगडी, त्यांच्या जिव्हाळ्याची लोक की जे 83-84 सालापासून